हॅलो हॅलो आवाज वाढवा. हॅलो 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 खोला पुन्हा. हॅलो हॅलो रूप पाहता
दान दे ग देवा थांबा हरवाले दान दे ग देवा हेची दान दे ग देवा हेची दान दे ग देवा तुझा विसरण बाबा तुझा
तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, न व्हावा. गुण गाई तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, व्हावा. गुण गाई नारावडी, गुण
येती माझी सर्व तोडी, येती माझी सर्व तोडी, गुणगायी नावनी, गुणगायी संत संग देई सदा तुका मने गर्भवासी सुखे घालावी आमासी महायोग पीठे तटे भीमरज्या वरम मुंडलिकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्नमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रताप ओ पांडुरंग करू प्रताप Oh
प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरागं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री भगवत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबरायांचा मागणी पर अभंग आहे. विठ्ठल चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी एक छोटासा परिहार तो असा की आपल्या या नागपूर शहरामध्ये 2 दिवसाचा कीर्तन सोहळा व त्यात मला आज या कीर्तनात योग लाभले यायचे त्यांच्या पुढे ते म्हणजे आपले ईश्वर महाराज आगवणे त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आज आपल्या या कीर्तनाला उपस्थित असणारे माझे गुरुवर्य नामदेव महाराज लोणगाडगे त्यांचेही सुद्धा मी साष्टांग नमस्कार. तसेच तुम्ही सगळे या कीर्तनाला आला म्हणून तुमचे सुद्धा धन्यवाद. आज आपल्याला गायनाची साथ देणारे गायनाचार्य मृदंगाचार्य व अन्य डाळकरी साऊंडवाले आणि विनेकरी सगळ्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो आणि चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाने एसी आशी नारायणे उपेक्षिये सर्वदा तो गवतापेक्षा कापूस हलका आणि कापसापेक्षा याच्या हलका. तर प्रश्न असा निर्माण होतो की वारा आला की गवत आणि कापूस उडून जाते परंतु याचकच का आवडत नाही. त्याचे उत्तर असे की वाऱ्याला भीती वाटते की याचक आपल्यापासून काही ना काही मागणी करणार. जो कुणाकडे काहीच मागत नाही तोच मनुष्य देवाला आवडतो. काही न मागे कोणाशी त्याची आवड देवासी. तुकोबराय तर म्हणतात आमच्या वडिलांची परंपरा आहे कोणाकडे काहीच मागायचे नाही. माझ्या वडिलाची मी रासिका देवा काही मागणे आम्हानोचित आई मागणे आम्हाला वडिलाची रीत जाणत असो वडिलांची रीत जाणत असो वडिलांची रीत जाणत असो. म्हटलं जातं की तुकोबरायांचे वडील म्हणजे बोल्लोबा जेव्हा वारीत जायचे त्यावेळेस विठ्ठलाच्या मुखाकडे न पाहता फक्त चरणावर डोके ठेवायचे. असं म्हटलं जाते की जेव्हा बोल्लोबा दर्शनास जायचे त्यावेळेस विठ्ठल स्वतः आपली मान खाली करायचा. कारण विठ्ठलाच्या डोक्यावर बोल्लोबा यांच्या व त्यांच्या परिवाराची सेवेचा जो कर्जाचा बोज होता तो खूप वाढला होता. त्याच्यामुळे जेव्हा बोल्लोबा विठ्ठल दर्शनाला जायचे वारीला जायचे विठ्ठलाचे दर्शन करायचे त्यावेळेस विठ्ठल स्वतः आपली मान खालती घालायचा. विठ्ठला तसेच एका दिवशी बोल्लोबा आषाढी वारीच्या वेळेस पंढरपूरला वारी करायला जात असताना तुकाराम महाराजांची आई म्हणजे कनकाई म्हणाल्या अहो आज मी पण तुमच्यासोबत वारीला येते. बोल्लोबा म्हणाले ठीक आहे चला परंतु भगवंताकडे काहीच मागायचे नाही. कनकाईने ठीक आहे म्हटले आणि बोल्लोबा आणि कनकाई दोघंही आषाढी वारीला निघाले. सर्वात पहिले ते सर्वप्रथम रांगेत लागले. त्यानंतर धीरे धीरे करता करता सोनेरी खांबजवळ आले आणि समोर गेल्यानंतर जेव्हा ते विठ्ठलासमोर आले तेव्हा सर्वप्रथम बोल्लोबा दर्शन घेऊन समोर निघाले. जेव्हा कनकाईची वेळ आली त्यावेळेस कनकाईने विठ्ठलाच्या मुखाकडे न पाहता फक्त चरणावर डोके ठेवले. परंतु मग देव म्हणजे विठ्ठल म्हणाला की आई साहेब आज आपला चेहरा असा पडलेला का. तर त्यावेळेस कनकाई म्हणाल्या की माझी अद्यापूस म्हणजे मला अजूनही मुलगा झालेला नाही. देव म्हणाले जा तुला मुलगा होईल. कनकाई व विठ्ठलाच्या संभाषणेत खूप वेळ गेला. तिथे बोल्लोबा वरांड्यात गरुड खांबाजवळ कनकाईची वाट बघत उभे होते.
त्यावेळेस तिथे आलिंगन, कान धरनुडी व लोटांगण अशा सर्व प्रकारचे विद्या होऊन गेलत्या. त्यानंतर जेव्हा कणकाई हसत मुखाने बोल्लोबा जवळ आली त्यावेळेस बोल्लोबा विचारू लागले, आई साहेब, आज आपल्याला इतका वेळ का लागला? आपण काही मागितलंस का देवाला? त्यावेळेस कणकाई म्हणाल्या, मागितलं तर नाही, मी आपली आज्ञा कशी मोडेल? परंतु देव स्वतः विचारत होता काय दुःख आहे. तर मी त्याला माझे अंतकरणातले दुःख म्हणजे सांगितले की माझी अद्यापूस म्हणजे मला अजूनही मुलगा झालेला नाही. त्यावेळेस देव मला तथास्तु म्हणाला. बोल्लोबा म्हणाले, परत जा व देवाला म्हण की आम्हाला असा पुत्र दे जो तुझी वारी करेल व भजन करेल. आणि त्यावेळेस कणकाई पुन्हा विठ्ठलाजवळ गेली आणि म्हणाले, ऐसा पुत्र देई गुंडा ज्याच्या तिन्ही डोकी झंडा. देव तथास्तु म्हणाले. जननी जने सो भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांजवली क्या होय मानूर. आईने या तिघांनाच जन्म द्यावा. भक्त दाता अथवा शूर नाहीतर वांजच बली. वडील या शब्दाचा अर्थ सक्त पण होता असे तुकोबारांचे गाथेत लिहिलेले आहे. विठ्ठल तुकाराम महाराज संत परंपरा व वंश परंपरांच्या अनुषंगाने सांगतात, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. एकदास प्रल्हादास देव म्हणाले की काही माग, परंतु प्रल्हादाने नकार दिला. देवाने जेव्हा आग्रह धरला तेव्हा प्रल्हाद म्हणाला, तुला काही द्यायचं असेल तर असा वर दे ज्याने तुझी कामनाच नष्ट होऊन जाईल. म्हणजे कारण की सर्व प्रकारचे वर देण्यात तू समर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल मागणाऱ्यांचे 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे कनिष्ठ मागणारा, दुसरा म्हणजे मध्यम मागणारा आणि तिसरा म्हणजे उत्तम मागणारा. कनिष्ठ मागणाराचे उदाहरण जसे की एका भक्ताने शीतळा देवीची पूजा केली आणि त्यावेळेस शीतळा देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, माग भक्त तुला काय मागायचे? त्यावेळेस तो भक्त म्हणाला की मला घोडा द्या. शीतळा देवी म्हणाली, अरे मूर्खा, मी स्वतः गाढवावर बसते, तुला घोडा काय द्यावं? विठ्ठल. दुसरा उदाहरण म्हणजे श्रावण महिन्यात एका भक्ता दररोज मारुती यांना पाणी चढवायचा, त्यांची भक्ती करायचा. एकदा हनुमंतराय प्रसन्न झाले त्यांच्यावर आणि म्हणाले की तुला काय मागायचे? तर तो भक्त म्हणाला, माझं पहिलं लग्न झालं आणि दुसरं म्हणजे माझं पहिलं लग्न झालं आणि मला डिवोर्स भेटला. दुसरं लग्न होणार याची निश्चिंती आहे का? हनुमंतराय म्हणाले की अरे मूर्खा, माझ्या जीवनात ज्याच्या दुष्काळ आहे तू तेच मागत आहे. विठ्ठल याला म्हणतात कनिष्ठ मागणारा. दुसरा म्हणजे मध्यम मागणारा. मध्यम मागणारा जसे एक वृद्ध माणूस वरतून आंधळा आणि देवशाही वरतून म्हणजे ब्रह्मचारी त्याने विठ्ठलाची आराधना केली, पूजा केली. त्यानंतर पांडुरंग प्रसन्न झाले आणि त्यावेळेस पांडुरंग म्हणाले की मग तुला काय मागायचे? त्यावेळेस तो वृद्ध माणूस म्हणाला की माझ्या नातवाच्या डोक्यावर छत्र चामर मला बघायचं आहे. म्हणजे बघा किती चतुराईने मागितलं. सर्वप्रथम तर त्या म्हाताऱ्याचा आंधळेपणा जावा लागेल, त्यानंतर त्याचं लग्न करून द्यावं लागेल. त्या लग्नावर त्याला पहिलं पोरग होणार, मग त्या पहिलं पोरग राजा होणार, त्याला सर्व वैभव प्राप्त होणार. मग त्याचं लग्न करावं लागेल, मग त्याचा पोरगा होईल आणि त्याचा पोरगा झाल्यावर त्या मुलांच्या डोक्यावर छत्र चामर उभा राहील. आणि याला म्हणतात चतुर मागणारा व मध्यम मागणारा. विठ्ठल. तिसरं उदाहरण म्हणजे उत्तम मागणारा. उत्तम मागणी हे फक्त संतच करू शकते, कारण तुकोबायांनी ज्यांना मागितले ते सर्वप्रथम श्रेष्ठ होते. ज्या प्रकाराने मागितले तो प्रकार सुद्धा श्रेष्ठ होता इतरांपेक्षा, आणि जे वर मागितले तेही इतरांपेक्षा श्रेष्ठ होते. म्हणजे तुझं विसर न व्हावा. मागणाऱ्यांसाठी हे तीन गोष्टी आवश्यक आहे. पहिलं म्हणजे सेवा नाही तर मागणी सुद्धा नाही. दुसरं म्हणजे जितकी सेवा तितकीच मागणी. जसं की
जितक्या वेळ सेवा तितकेच वेळाचा पगार. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आपण सगळे कसं करतो, सगळे मात्र सेवा थोडीशी परंतु मागणी फार. उदाहरण जसं की सत्यनारायणची एखादी घरात कथा आहे, तिकडे सगळे टाकाऊ पदार्थ आणले झाले. पण भटजी मंत्र म्हणतात, सहकुटुंबानं सहपरिवारम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य सकल कामना सिद्धांत सोडा पाणी. अर्थात थोड्याशा सेवेने सगळ्या कुटुंबाचा कल्याण करून घ्यावे आणि याला म्हणतात ह्या मागण्याला म्हणतात अनुचित मागणी. विठ्ठला तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही कोणाकडे काहीच मागत नाही, परंतु प्रश्न असा निर्माण होतो की त्यांच्याच गाथेत मागणी पर 125 अभंग आहे, तर याचं उत्तर कसं लावायचं. आणि याचे उत्तर तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा. ऐकू द्या. देवाचे नाही मागत तर देवच मागतात. देवाचे म्हणजे संसार. संत संसार चांगला व्हावा यासाठी भक्ती करत नाही, देवच मागतात. म्हणजे त्यांच्याबद्दल आवड, प्रेम, ज्ञान व वैराग्य प्राप्त होणे आणि याला म्हणतात देवाचं मागणे. विठ्ठल महाभारताच्या युद्धाच्या वेळी प्रथम दुर्योधन श्रीकृष्णाला आपल्या युद्धासाठी मदत मागायला गेला. त्याने बघितले की श्रीकृष्ण डोळे बंद करून झोपलेले होते. त्यावेळेस दुर्योधन श्रीकृष्णाच्या सिंहासना मागे जाऊन बसला व त्याला वाटले की जेव्हा श्रीकृष्ण पहिले उठणार त्यावेळेस सर्वप्रथम मला बघणार. त्यानंतर जशी ही बातमी अर्जुनाच्या कानावर पडली त्यावेळेस अर्जुन सुद्धा श्रीकृष्णाकडे गेला आणि त्यांच्या चरणापाशी बसला. म्हणजे भक्ताची जागा देवाचे चरण. तसेच जेव्हा श्रीकृष्णाने डोळे खोलले, जेव्हा ते झोपेवरून जागी झाले त्यावेळेस सर्वप्रथम त्यांना अर्जुन दिसला आणि म्हणाले, अर्जुना केव्हा आलास, काय मदत पाहिजे. मागून दुर्योधन म्हणाला की पहिला नंबर माझा आहे. म्हटलं जाते की श्रीकृष्णाने फक्त सोंग घेतला होता, कारण उठल्याबरोबर अशा दुष्टाचे चेहरा न पाहावा म्हणून श्रीकृष्णाने फक्त झोपण्याचे सोंग घेतले होते. त्यानंतर अर्जुन म्हणाला, देवा बरोबर आहे. सर्वप्रथम दुर्योधन आला. त्यावेळेस
त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाला, माग दुर्योधन, तुला काय मागायचे? त्यावेळेस दुर्योधन म्हणाला की देवा, महाभारताच्या युद्धासाठी आम्हाला काही तुमची थोडीशी मदत पाहिजे. त्यावेळेस अर्जुन म्हणाला, मला सुद्धा हेच काम आहे. तर श्रीकृष्णाने दोघांसमोर दोन ऑप्शन दिले. पहिला म्हणजे एका बाजूने माझे सगळे चतुरंग सैन्य असेल व दुसऱ्या बाजूने फक्त मी एकटा, जर गरज पडली तर हिताच्या 4 गोष्टी सांगणार, असे 2 प्रसंग ठेवले. त्यानंतर दुर्योधनाने विचार केला, अरे श्रीकृष्णाने असे कोणते ऑप्शन दिलेले आहे? कारण कोणीही फक्त श्रीकृष्णाचे चतुरंग सैन्यच मागणार, कारण श्रीकृष्णाने हातात अस्त्रशस्त्र घेणार नाही, तर त्यांना घेऊन सुद्धा का फायदा, असं दुर्योधनाला वाटलं आणि त्याने म्हटले की तुमचे सर्व चतुरंग सैन्य महाभारताच्या युद्धाच्या वेळी आमच्याकडे पाठवावे. त्यानंतर दुर्योधन चालला गेला. मग अर्जुनाला श्रीकृष्णाने विचारले, तू खुश आहेस ना? त्यावेळेस अर्जुन म्हणाला, देवा, आपल्याला फक्त आणि फक्त तुमची छत्रछायाची गरज होती, बाकी सैन्य असून सुद्धा का फायदा? विठ्ठल श्रीकृष्णाच्या म्हटल्याप्रमाणे युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या आणि ती गोष्टी म्हणजे या 4 चौघांना कसं मारायचं. पहिला म्हणजे द्रोणाचार्य, दुसरं म्हणजे भीष्म पितामह, तिसरं म्हणजे कर्ण आणि चौथं म्हणजे जयद्रथ. त्यानंतर सर्वप्रथम द्रोणाचार्याला अश्वत्थामा व हत्तीच्या पायावरून तुडवण्यात आले. त्यानंतर धर्मराजास खोटे बोलून हतबल केल्यानंतर दुष्ट दुन्मास मारण्यात आले. दुसरी गोष्ट म्हणजे जयद्रथाला एका बाजूने सूर्य व एका बाजूने जयद्रथ असे करून मारण्यात आले. कारण जयद्रथाला वर होता की जोपर्यंत सूर्यास्त आहे ते जेव्हा सूर्य चालला जाणार त्यावेळेस, जेव्हा संध्याकाळ सुरू होणार त्यावेळेस तू सर्व शक्तिशाली होऊन जाशील. आणि त्यावेळेस श्रीकृष्णाने फक्त आणि फक्त नकली संध्याकाळ दाखवली आणि जयद्रथाला वाटले की आता संध्याकाळ झाली तर मी आता सर्व शक्ती माझ्याकडे आलेली आहे. परंतु त्यावेळेस जयद्रथाला माहीत नव्हतं की हे श्रीकृष्णाची कोणती लीला आहे. त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले की आता तू जयद्रथाचा वध करू शकते आणि अशा प्रमाणे अर्जुनाने जयद्रथाचा वध केला. म्हणजे एका बाजूने सूर्य दाखवला व एका बाजूने जयद्रथ. विठ्ठल भीष्माला शिखंडी पुढे करून मारण्यात आले. त्यानंतर कर्ण आपल्या दातांनी बाण सोडायचा, त्यांचे दात सोन्याचे होते म्हणून. आणि त्यावेळेस ब्रह्मजीने ब्राह्मणाचा रूप घेऊन कर्णाजवळ गेले आणि दानामध्ये त्याचे सोन्याचे दात मागितले. कारण की कर्ण हा संसारातला व जगातला सर्वात मोठा दानशूर व दानवीर होता. त्याच्याकडे तुम्ही काही मागणी कराल, काही दान मागेल तर तो देणार. त्यानंतर जेव्हा कर्ण आपल्या सोन्याचे दात फोडायला सुरुवात केली त्यावेळेस अर्जुनाने कर्णाचा वध केला. विठ्ठल तात्पर्य, संत देवाकडे देवाचे नाही मागत, देवाचे म्हणजे संसार नाही मागत, फक्त आणि फक्त देवच मागतात. आणि हेच तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलेले आहे.
उदाहरण देतात रामायणातील. रामाने ज्यांनी रावणाची लंका जिंकून आणल्यावर ज्यांनी युद्धात पराक्रम गाजवला त्यांच्यासाठी एक बक्षीस समारंभ ठेवला. त्यांना त्या सर्वांना बक्षीस मिळाले. त्यानंतर सर्वप्रथम घराची वेळ आली. त्यावेळेस रामाने पहिले सीतेला विचारले की सीता, आता मी राजा झालो आहे, मग तुला काय मागायचे? त्यावेळेस सीता म्हणाली, देवा, मला काहीच मागायचे नाही, कारण एका चोरीकरिता मला त्या रावणाच्या बंदीखान्यात राहावे लागले. कारण जो मारीच राक्षस होता सीतेला फक्त त्याचे रूप नाही आवडले होते. त्या मारीच राक्षस जेव्हा हिरणचे रूप घेऊन आले तेव्हा त्याच्या कातडीतून त्याला सीतेमातेनं त्याची चोळी शिवायची होती आणि म्हणून त्यांनी एका चोळीकरिता रामाला त्या मारीच मागे पाठवले. आणि म्हणून सीतेमाते म्हणतात की आता मी ठरवलेले आहे की चोळी किंवा पातळ कितीही पाडलं तरी मी काही मागणी करणार नाही. विठ्ठल त्यानंतर लक्ष्मणाची वेळ आली. लक्ष्मणाला राम म्हणतात की लक्ष्मणा, तुला काय हवे? त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात, देवा, पुन्हा वियोग नको, कारण रामायणामध्ये सगळ्यांसोबत रामाचा वियोग घडलेला आहे. परंतु जेव्हा लक्ष्मणांनी अवतार संपविला त्यावेळेस रामाने प्रयाण घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर तिसरी वेळा म्हणजे भरत याची वारी आली. त्यानंतर राम त्याला विचारू लागला की तुला काय हवे? त्यावेळेस भरत म्हणाले की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यापैकी मला काहीच देऊ नको, फक्त जन्मभर तुझी चरण सेवा दे. आणि हाच वर भरतने रामाला मागितला. विठ्ठल शत्रुघ्नाची वेळ आली. राम म्हणाले, शत्रुघ्न, तुला काय पाहिजे? त्यावेळेस शत्रुघ्न म्हणाला की देवा, भरत जेव्हा तुमची सेवा करेल तेव्हा मी भरताची म्हणजे माझ्या हातून संताची सेवा घडावी असं मला वर द्या. त्यानंतर लक्ष्मणाची पत्नी उर्मिला याला विचारण्यात आले की तुला काय हवे? त्यानंतर उर्मिला म्हणाली, देवा, विरह म्हणजे वियोग सहण्याची शक्ती द्या, कारण लग्न झाल्याबरोबर पतीचा 14 वर्षाचा वियोग म्हणजे विरह सहावा लागला आणि यातून पुढे मला असा विरह सहण्याची शक्ती द्या. त्यानंतर भरताची पत्नी म्हणजे मांडवीला विचारण्यात आले, तुला काय हवे? त्यावेळी मांडवी म्हणाली की मी या रघुकुलात सून म्हणून आली, याचा मला अभिमान आहे, याचा मला गर्व आहे आणि म्हणून मला काहीच मागायचे नाही. विठ्ठल त्यानंतर शत्रुघ्नाची पत्नी श्रुतकीर्तीला विचारण्यात आले की तुला काय हवे? त्यावेळेस श्रुतकीर्ती म्हणाली, देवा, आता आपण राजा झालेला आहे, तुम्ही जे वनवासात वापरलेले जे वल्कल्य आहे ते मला द्यावे. मी त्याला शोकेसमध्ये ठेवेल आणि सतत त्याचे दर्शन घेत राहील आणि मला या गोष्टीची जाणीव राहील की जीवनात भोगापेक्षा त्यागच महत्वाचा आहे. या प्रसंगामध्ये जेव्हा रामाने रावणाची लंका जिंकली त्यावेळेस सर्वात जास्त मदत ज्यांनी केली ते म्हणजे हनुमान. ज्यांनी सर्वात जास्त मदत केली ते म्हणजे स्वतः हनुमंत आहे. तर हनुमंताने काय मागितले असेल तर हनुमंताने फक्त आणि फक्त रामाची सेवा मागितली. त्यानंतर आपण हनुमंताचे नामस्मरण केव्हा करतो? जेव्हा आपल्याला भीती वाटते किंवा आपल्यावर संकट येते, नाहीतर कधी कधी आपल्याला जसं भूत पिशाच बाधा होते त्यावेळेस आपण हनुमंताचे नाव घेतो. परंतु हनुमंताने ज्या प्रकारे वर मागितला ते गोष्टी आपण करत नाही आणि म्हणून आज आपण बजरंग बाणचा बजरंग बाण काही वेळेचं श्रवण करणार आहे, कारण की हनुमान चालीसापेक्षा श्रेष्ठ हा बजरंग बाण आहे. विठ्ठल निश्चय प्रेम
पती तिथे बिने करे सन्मान एके कारज सकल शुभ सिद्ध करे हनुमान जय हनुमंत संत हितकारी सुनली जय प्रभु हनुमान जनके काज विलंबन की जय आतुर गौरी महासुख की जैसे कूद सिंधु के पारा सुरसा बदन पलट विस्तारा आगे जाए लंकिनी लोक हमारी लात कही सुरलो राय विभीषण को सुख दीना सीता मिर्ग बरप बदलीना भाग्य उतारी सिंधु महाबोरा अति आतुर तमका जन तो अक्षय कुमार कुमार सकारा रूपल भेट लंका गोचारा राजमान लंक जल गई जय 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 तुलसीपुर नमो अविलंब के कारण स्वामी कृपा करो गुरु अंतर्यामी जय जय लक्ष्मण प्राण दाता दुर्लभ दुख करौ उद्धार जय गिरधर जय कीन सुख सागर सुख समूह समरथ बट सागर ओम मनु मनु हनुमंत लीले मेरी मारू वज्रक कीले गला वज्र ले मेरी मारू महाराज प्रभु दासुबा ओंकार ओंकार ले प्रभु दावो वज्रक दारु विलंबन लावो ओम भीम 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 हनुमंत ओम 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 हरिहरि जीवा सत्य हो यारि जगत पाय के राम दूत धर्माल जाय जय 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 हनुमंत गादा सुपावत जन के अपराधा पूजा जब तमने में तारा नहीं जानत कटका वनमो वनमो की जय माई तुम्हारे बल हम डर बटका काय बरो कर जोरी मनावो हे अवसर अब कई कोरा हे अंजलि कुमार बलवंता शंकर कुवर वीर हनुमंता वज्र कराल काल कुलहार करावत हाय स्वामी दूध करे तब जात निजात रे गति विदाल काल मारी वही ने मार कोई बदलावती राम नाम पर दान जन सुधा हरिदास गावो लागी तब विलंब लावो जय 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 दुर्यो देवा जुगत होय जय सुना चरण चरण कर जोई बनावो हे अवसर अब कई कोरा लो चल विराम दुआरी काय भरो कर जोई मना ओम जम 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 ललंता ओम मन 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 हनुमंता ओम 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 दैत्य विदंगल लोम 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 कोई निवारण कर अपने जन को फिर दियो बारो सुमिरत हो यनंत हमारो या बजरंग बाण नहीं मारे नाय करो फिर बोलियो बा पाठ करे बजरंग बाण की हनुमत रक्षा करे प्राण की है बजरंग बाण जो जावे तासे भूत वेग नमका धूप दे और जपे हमेशा जागी जड़ई रहे करे जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय जय हनुमान 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 जय हनु
आपण हे बजरंग बाणाचं श्रवण केलं कारण की याच्यात म्हणजे हनुमंताने रामाची शपथ घेऊन सांगितलेली आहे की जिथे जिथे राम नामाचं जाप होणार, जिथे जिथे राम नामाचं सुंदरकांड होणार, त्यावेळेस मी तिथे उपस्थित राहील आणि त्यांचे सगळे संकट हरेल. आणि असे शपथ हनुमंताने रामाला दिली होती. आणि म्हणून बजरंग बाण हे हनुमान चालिसापेक्षा दुप्पट श्रेष्ठ मानलेले आहे. विठ्ठल रामायणातील प्रसंगाचा थोडक्यात अर्थ म्हणजे सगळ्यांनी भगवंताचं प्रेमच मागितलं, ज्याच्यामधून भगवंताबद्दल आवड निर्माण होईल अथवा आपलेच प्रेम वृद्धिगत होईल. आणि हेच तुकोबारांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात न लगे मोती धन